पावसाळा म्हटलं की झणझणीत कटवाडा तर व्हायलाच पाहिजे. तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय कटवडा, तेही अगदी अचूक प्रमाणामध्ये आणि सोपी रेसिपी ही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला, दिसतोय ना मस्त एकदम कटवडा. तर कशी बनवायची ती रेसिपी पाहूया. तर इथे मी 4 बटाटे शिजवून घेतलेत. आता आपल्याला एक वाटण बनवायचे. त्यासाठी इथे मी 10-12 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा त्याचे असे काप करून घेतलेत आणि 5 हिरव्या मिरच्या घेतलेत. ते आपल्याला वड्यासाठी जाडसर मिश्रण बनवायचे. आणि आपल्याला जो कट बनवायचे रस्सा, त्यासाठी इथे मी थोडंसं खोबऱ्याचे काप करून घेतलेत. 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेत. तर तेजपत्ता थोडा तोडून घेतलाय. 2 मिरी, 2 लवंगा, थोडा दालचिनीचा तुकडा, एक मोठी विलायची आणि एक छोटी विलायची. तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. आता आपण कट बनवण्यासाठी हे सर्व वाटण भाजून घेऊया आणि मिरचीचं वाटण जाडसर ते सुद्धा बारीक करूया. तर कढईमध्ये तेल टाकायचं, अगदी थोडंसं. त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आणि लगेचच उभा पातळ चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकायचा आहे. कांदा आता छान गुलाबीसर रंगावरती परतवून घेऊया. कांदा परतवून होतोय तोपर्यंत एकीकडे आपण हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं जाडसर वाटणसुद्धा करून घ्यायचे. तर कांदा चांगला लालसर भाजून घेतला. त्याच कढईमध्ये आपल्याला खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घ्यायचे. तर हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूया. तर शिजवलेला बटाटा मोठ्या भांड्यामध्ये घेऊन मॅशरने असा बारीक करून घ्यायचा किंवा हाताने थोडासा बारीक करून घ्यायचा. खूप मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही किंवा खूपच बारीकसुद्धा नाही. तर अबडधोबड असा मी बारीक करून घेतलाय. आता आपण एक चरचरीत अशी फोडणी करूया वड्यासाठी. तर त्याच कढईमध्ये आपण हे फोडणी करून घेऊया. तर अगदी थोडंसं तेल टाकायचं, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी टाकायचे. ते दोन्ही चांगले तडतडले की आपण जे मिरची, लसूण, अद्रकचं जाडसर वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. आता मिरचीचा थोडा कच्चेपणा जाईपर्यंत हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं आहे. मस्त फोडणीचा सुगंध येतोय. आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि पाव चमचा हळदसुद्धा टाकायची. तर पाहू शकतात, हिरवी मिरची छान आपण परतवून घेतली. आता याच्यामध्येच थोडीशी हळदसुद्धा टाकून घेऊया. परत एकदा हे सगळं चांगलं मिक्स करूया आणि मस्त चरचरीत अशी आपली ते फोडणी बनवून तयार झाली. आपण जो बटाटा मॅश करून घेतला आहे त्यामध्येच डायरेक्ट ही फोडणी टाकून घ्यायची. ते गॅस बंद करूया आणि ही फोडणी सर्व आपण बटाट्यामध्ये टाकून घेऊया. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे मिश्रण सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. तर सेम तुम्ही अशाच पद्धतीने वडासुद्धा बनवू शकतात, फक्त वडापाव खायचा असेल तर. आणि कटवडा जरी बनवायचा असेल तर असंच बटाट्याची स्टफिंग तुम्ही म्हणजे बटाटा वडा बनवण्यासाठी तयारी सेम अशीच पद्धतीने करू शकतात. तरी ते मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे वड्यासाठी. तर आपण सगळ्यात अगोदर कट बनवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल टाकायचे. आपण कटवडा बनवतोय तर्री तर पाहिजेच, त्यामुळे तेल टाकायला कंजूसी करायची नाही. तेल जरा जास्त टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की डायरेक्ट आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचे. आता हे आपण कांद्याचं आणि खोबरं, खडे मसाले जे भाजून घेतलेले त्याचं वाटण करून घेतले, थोडंसं पाणी टाकून. आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर मसाला चांगला भाजतोय तोपर्यंत आपण काय काय मसाले घेतले ते पाहूया. 1.5 चमचा चटणी घेतली, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. तर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. आपण वड्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, परत बेसनमध्ये पण टाकणार आहोत आणि आता कटाच्या रश्श्यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे. तर मीठ अंदाजाने व्यवस्थित टाकून घ्यायचे. आता हे सर्व मसाले आपण चांगले परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. तर हळूहळू मसाला चांगला आपला भाजत झालेला आहे आणि छान तर्री अशी दिसते. तेल सुटायला लागलेले मसाल्याला आणि मसालासुद्धा चांगला भाजलेला आहे. मस्त असा रंग आला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकूया आणि परत एकदा हे मिक्स करून घेऊया. तर बाजूलाच आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घ्यायचे आणि गरमच पाणी या कटच्या रश्श्यामध्ये टाकायचे. थंड पाणी टाकलं तर याची चवही जाते आणि तर्री म्हणावी तेवढी येत नाही, त्यामुळे आपल्याला गरमच पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर साधारण 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करूही शकतात. तर मीठ मी चाकून पाहिलं तर कमी होतं म्हणून आणखीन थोडंसं मीठ टाकून घेतले. आता दणकून याला एक छान 4 ते 5 मिनिट उकळी काढून घेऊया. आता कटला उकळी येते तोपर्यंत आपण
बेसनची कोटिंग करण्यासाठी आपल्याला इथे बेसन पीठ बाउलमध्ये काढून घ्यायचे. तर 2 वाटी बेसन घेतले. अगदी थोडीशी हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही. चवीनुसार मीठ टाकायचं. पाव चमचा ओवा घेतला आहे, तो हातावरती अशा क्रश करून टाकायचा, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो. अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे. खाण्याचा सोडा नसेल तर कडकडीत गरम तेल थोडंसं तुम्ही या बेसनमध्ये टाकू शकता. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे बेसन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. तर व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकतात, हे बेसन पीठ भिजवताना खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही नाही. तुम्हाला याची मी थिकनेस दाखवते. तर आणखीन थोडंसं मिश्रण घट्ट वाटते म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं. परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. तर एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने मिक्स करून घेतलं की असं चमच्यावरती बेसन पीठ अशी रेष मारून पाहायची. जर ते असं व्यवस्थित रेष पडली तर समजायचं परफेक्ट असं आपलं बेसन पीठ भिजवून झाले. तोपर्यंत मस्त कटला उकळीसुद्धा आली आणि पाहू शकतात काय भन्नाट तर्री आली आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तर आपला इथे कट छान बनवून तयार झालेला आहे. पहा, मस्त दणकून उकळी आली, रस्सा तर तयार झाला आहे. चला लगेच आता वडे तळून घेऊया. तर मीडियम आकाराचे असे बटाट्याचे हे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला वडा लहान मोठा जसा बनवायचा आहे त्यानुसार मिश्रण घेऊन हातामध्ये असं गोल करून घ्यायचे. तरी पहा, अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे. तर एका वेळेस तुम्ही 4-5 किंवा सगळेच बनवून ठेवले तरी चालेल. तर इथे मी आता साधारण 5 वडे बनवून घेतलेत. लगेच आपण तळून घेऊया आणि राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर तेल गरम करून घेतले. आता याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून पाहूया. तर पाहू शकतात लगेच बेसन वरती आले. तर तेल आपलं चांगलं गरम झाले. गॅसची फ्लेम आता आपल्याला मीडियम ठेवायची आणि बेसनमध्ये एक एक वडा टाकून व्यवस्थित असं चमच्याने हा वडा आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सर्व बाजूनी चांगलं बेसन टाकून घ्यायचे आणि चमच्याने हा वडा सोडून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला टाकण्याची भीती वाटत नाही आणि हातावरती तेलसुद्धा उडत नाही. तर सेम अशाच पद्धतीने आपण हे वडे 2-2 करून तेलामध्ये तळून घेऊया. आणि चमच्याने टाकल्यामुळे आपल्याला सहज टाकतासुद्धा येतं आणि जे साईडला मिश्रण पडलेलं आहे ते तुम्ही वडे कटमध्ये टाकून खाऊ शकतात किंवा त्याची चटणीसुद्धा बनवू शकतात. तर वडे तेलात टाकल्या लगेचच पलटी करायचे नाही. वरून थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूंनी चांगली कोटिंग होते. आणि थोड्या वेळाने तळापासून हे वडे असे हलक्या हाताने काढून घ्यायचे आणि मग नंतर पलटी करून घ्यायचे. तर पाहू शकतात किती इझिली हे वडे कडेपासून वेगळे झालेत, अजिबात तळाशी चिटकलेले नाही आहेत. सर्व बाजूनी चांगलं कोटिंग झाले. आता आपण एक एक करून हा वडा पलटी करून घेऊया. आणि तुम्हाला हाताने जरी जमत असेल तर हाताने सुद्धा तुम्ही व्यवस्थित ते वडे सोडू शकतात. ज्यांना जमत नाही त्यांनी असे चमच्याने सोडले तरी चालतं. आणि जे वड्याला साईडला थोडंसं मिश्रण लागलेलं असते त्यानंतर काढूनसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तसेच वडे कटमध्ये टाकून किंवा वडापाव म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तर अलटीपलटी करून मस्त हे खमंग असे वडे आपले तळून झालेत आणि मस्त सुगंध येतोय घरभर. कटवड्याचा सुगंध सुटलेला आहे. तरी पहा, दोन्ही वडे आपले छान येते तळलेले आहेत. तर प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सेम अशाच पद्धतीने आपण हे वडे तळून घ्यायचे. आता ज्यांना कटवडा आवडत नाही त्यांना तुम्ही वडापाव म्हणून देऊ शकतात आणि ज्यांना कटवडा आवडतो त्यांना रश्श्यासोबत मस्त हे कटवडे सर्व करू शकतात. तर आपले 2 वडे तळून झालेत. बाकीचे सुद्धा सगळे असेच हे वडे तळून घेऊया. आणि हा चुरा आहे त्यापासून तुम्ही चटणी बनवू शकता. त्याची रेसिपी मी अगोदरसुद्धा शेअर केलेली आहे. तर हे पहा, झणझणीत आपल्या इथे कटवड्याचा रस्सा एकदम भारी तर्रीदार बनवून आहे. वडे तळून झालेत आणि आता लगेच आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर हे पहा, दिसतो ना एकदम भन्नाट असा झणझणीत चमचमीत कटवडा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहता येईल. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.
त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.